एका तासामध्ये किती होतं अंदाजे? 1 तास नसतं आपलं, 7 ते 8 मिनिटात एकर होतो पूर्ण 7 ते एकर. 8 मिनिटात? हा, 7 ते 8 मिनिटात एकर होतो अख्खा. हा इथला सगळ्यात मोठा कोंबडा आहे, याला ब्रह्मा म्हणतात. ही मका आहे, संकरित मका. तर त्याच्यामध्ये प्रत्येक झाडाला हे असे 2-2 कंस लागलेले आहेत. लेटिस नावाची नाही का ही एक भाजी आहे. आणि जरा जवळून दाखवतो. जी कोबी दिसते आहे अजून ती पूर्ण आलेली नाही आहे, परंतु ही जांभळ्या कलरची कोबी आहे, याला लाल कोबी असं सुद्धा म्हणतात. तुम्हाला एक प्लॉट दाखवतो. हा खरंच महत्त्वाचा आहे, कारण ही जी आहे तर ही कोबी वगैरे नसून ब्रोकोली आहे. ही अगदी बघत असेल, योग्य पद्धतीने मेहनत घेतली ना की शेतीमधून पण सोनं पिकवता येतं हो. आणि हे असं बघत असाल ना तर हे किती सुंदर दिसतंय. आता तुमच्या शेतामध्ये नेमकं कोणतं पीक आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा बरं का. याचा दुहेरी वापर करण्यात आलेला आहे. म्हणजे वरती कुक्कुटपालन केलेलं आहे, हा एक डेमो त्यांनी दिलेला आहे. वरती कोंबड्या पाळलेल्या आहेत, त्यांना जे काही खाद्य टाकलेलं असतं त्यांची विष्ठा वगैरे तर तीच पाण्यात जाते आणि तेच खाद्य म्हणून इकडे माशांना वापरलं जातं. नुसतं लोणच्याचे जर प्रकार म्हणत असाल तर फक्त प्रकार बघत राहावं, इतके सगळे प्रकार. हे प्रदर्शन बघत असताना एक गोष्ट मात्र जाणवते की आपल्या भारत देशाचे अनेक आधारस्तंभ आहेत, परंतु त्यातील 2 महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. पहिला म्हणजे शेतकरी आणि दुसरा म्हणजे सैनिक. कारण शेतकरी हा जगाचं पोषण करतो तर सैनिक हा आपल्या भारत मातेचं रक्षण करतो. म्हणून हे 2 महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. आणि जर तुम्ही या मताशी सहमत असाल तर कमेंटमध्ये नक्की लिहा जय जवान जय किसान. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण आलेलो आहोत नारायणगावमधील ग्लोबल कृषी प्रदर्शन बघण्यासाठी. आता हे प्रदर्शन नेमकं कुठं आहे, या प्रदर्शनाचं तिकीट दर काय आहे, वेळ काय आहे आणि त्याचबरोबर इथं कोणकोणतं शेतीतील प्रात्यक्षिक बघायचं, कोणतं नवीन तंत्रज्ञान आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न इथं आल्यानंतर खायचं काय, याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये असणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि हो, व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक लाईक नक्की करायची, कारण तुमची एक लाईक आम्हाला ऊर्जा देते. तर चला आता बघूयात नारायणगावमधील ग्लोबल कृषी प्रदर्शन. ग्लोबल कृषी प्रदर्शन हे नारायणगावमध्ये आहे. आता नारायणगाव हे पुणे नाशिक हायवेवरती असून इथल्या बसस्टँडपासून हे प्रदर्शन अगदी 2.5 किलोमीटर अंतरावरती आहे. बसस्टँडपासून इथं येण्यासाठी रिक्षा उपलब्ध आहेत. प्रत्येकी 100 रुपयाचं इथं तिकीट आहे. आता या प्रदर्शनाची तारीख जी आहे ती 8 ते 11 या तारखेपर्यंत आहे. आणि वेळ जर म्हणत असाल तर सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळच्या 6 वाजेपर्यंत हे प्रदर्शन आहे. आता आपण कमानीमधून आतमध्ये येतोय. आता हे आपण पूर्ण प्रदर्शन बघणारच आहोत, पण त्याआधी या कृषी विज्ञान केंद्राचे चेअरमॅन अनिल मेहर यांच्याकडनं आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊयात. आपल्याबरोबर आहेत कृषी विज्ञान केंद्राचे चेअरमॅन कृषीरत्न अनिल मेहर. नमस्कार सर. नमस्कार. कृषी प्रदर्शनाच्या मागचा उद्देश काय आहे? शेतकऱ्यांना पिकाचं प्रात्यक्षिक कळावं, निरनिराळे बी बियाणं, खतं, औषधं, अवजारं यांची माहिती व्हावी आणि कमी खर्चामध्ये शेतीचं उत्पादन कसं वाढवावं, हा खरा मूळ त्याच्या मागचा उद्देश आहे. यावेळेच्या प्रदर्शनात मुख्य आकर्षण काय आहे? यावेळच्या प्रदर्शनामध्ये विशेषतः आता जे कृत्रिम बुद्धिमत्तेवरती खूप मोठा भर या ठिकाणी आपण देत आहोत. आणि त्याचप्रमाणे मेकॅनायझेशन, आपण शेतीमधलं ॲटोमायझेशन, इरिगेशनमधलं आणि मेकॅनायझेशन शेती मशागतीतलं या ठिकाणी आपण करतो. त्या दोन्हीतून शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये त्याचं पिकाचं उत्पादन यावं हा मूळ उद्देश आहे. शेती प्रात्यक्षिकावर आधारित सर्वात मोठं कृषी प्रदर्शन असं म्हटलं जातं. तर इथं कोणकोणते शेती प्रात्यक्षिकाचे स्टॉल आहेत किंवा त्याबद्दलची माहिती सांगा. या ठिकाणी आता आपण पाहिलं असेल, कांदा एक पीक मोठं आहे, त्याचप्रमाणे टोमॅटोचं पीक फार मोठं आहे, त्याचप्रमाणे या ठिकाणी निरनिराळे भाजीपाला आहे, त्याचप्रमाणे फुलशेतीमध्ये सुद्धा या ठिकाणी प्रात्यक्षिक आहे. त्याचप्रमाणे आता मत्स्यपालन, कुक्कुटपालन शेतकऱ्यांनी करावं, दुय्यम बिझनेस पूर्वीपासून पारंपरिक पद्धतीने न करता त्याच्यामध्ये ॲटोमायझेशन आणि मेकॅनायझेशन आणलं तर निश्चितपणे होईल. नंतर चारा पिकांच्या बाबतीमध्ये दुभत्या जनावरांना चारा पिकांचं प्रात्यक्षिक आहे. या ठिकाणी निवडुंग आपण जे म्हणतो, ज्याला अतिशय पाणी लागतच नाही, असं निवडुंगसुद्धा जर आपण पिकवलं शेतकऱ्याने आणि एक पौष्टिक प्रोटीन आहार म्हणून जनावरांना अतिशय दूध उत्पादन वाढण्याकरता उपयोग होतो. खूप सुंदर माहिती दिली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.
आत्ताच आपण सरांकडनं संपूर्ण माहिती घेतलेली आहे आणि या प्रदर्शनाचा हा संपूर्ण आराखडा आहे. आता कसं आहे, एकदा आराखडा बघितला ना की आपल्याला अगदी सोपं होऊन जातं संपूर्ण प्रदर्शन बघण्यासाठी. आता वी आर हेअर, आपण इथं आहोत आणि जर असं बघत असाल तर हा संपूर्ण आराखडा म्हणजेच मॅप आहे, जो की बघितल्याच्या नंतर कोणता भाग कुठे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणावरून मिळणार आहे. ते एकदा बघून घ्यायचं. आणि याच्या अगदी शेजारीच नोंदणी कक्ष आहे, म्हणजेच इथं ही संपूर्ण जर बघत असाल तर ही तिकीट काढणाऱ्यासाठीची गर्दी आहे. आणि सांगण्याची एक चांगली गोष्ट काय की इथं संपूर्ण प्रदर्शन हे प्रत्येकासाठी निःशुल्क आहे. फक्त तुम्हाला काय करायचं आहे की इथं येऊन फक्त नोंदणी करायची आणि त्यानंतर हा प्रवेश सगळ्यांसाठी अगदी निःशुल्क असणार आहे. आणि ही इथून आपण या प्रदर्शनामध्ये येतो आहे. आत्ता आपण कृषी प्रदर्शनामध्ये आलेलो आहोत आणि इथं आल्याबरोबरच आपल्याला अशा शेतीच्या संदर्भातले वेगवेगळे पिकं बघायला भेटत आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथं शेतकरी येऊन जात आहेत. कुणी नाशिकवरनं आलं आहे, कुणी कोल्हापूरवरनं आलं आहे, कुणी यवतमाळवरनं आलं आहे, कुणी मराठवाड्यातून आलं आहे. असं वेगवेगळ्या ठिकाणावरनं इथं शेतकरी आलेले आहेत. आता तुम्ही मला एक सांगा की तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघताय हे कमेंट करून नक्कीच सांगा. जसंच आपण आतमध्ये येतो तसंच वेगवेगळे पिकं प्रात्यक्षिकं बघायला भेटतो. पलीकडे आपल्याला टोमॅटोचं दिसते शेती, इकडे ही जी पूर्ण शेती दिसते ही मिरच्याची शेती आहे आणि या बाजूला सुद्धा मका दिसती आहे आणि त्याच्या पलीकडे फुलशेती पण आहे. आणि इकडे प्रत्येकजण शेतीच्या संदर्भातली माहिती सांगते. आणि इथं काही डेमो भाज्या पण ठेवलेल्या आहेत, फळभाज्या आहेत आणि इकडे संपूर्ण जागेवरती अशी माहिती देण्याचं काम सुरूच झालेलं आहे. खरंच ह्या संपूर्ण प्रदर्शनामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत ज्या की आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. इथूनच आत्ताच आपण नाही का जी काय पिकं पद्धती बघितली, त्याचबरोबर आता हे जर पिकं बघत असाल तर हे पूर्ण झेंडूचे पीक दिसतंय, अगदी सुंदर दिसतंय. बघताना सुद्धा नाही का डोळ्याला सुकावं दिसतंय. आणि त्याला बघत असाल की किती फुलं आलेले आहेत. 2 रंगामधले आहेत. इथं हे नारंगी कलरचं आणि हे पलीकडं पिवळ्या कलरचं. आणि त्याच्या पुढे आपल्याला कांद्याचं पीक पण दिसतंय. आणि आता या झेंडूची नेमकी जात कोणती आहे तर त्या संदर्भातले इथं माहिती फलक दिलेले आहेत. त्यासाठी कोणते खतं वापरलेले आहेत तर त्या संदर्भातले नाही का संपूर्ण इथं माहिती फलक लावलेले आहेत. आता ही बघू शकत असाल की ह्या झेंडूची नेमकी जात कोणती आहे. आणि इकडेच याबद्दलची ते माहिती पण देत आहेत. आणि याच्याच अगदी बाजूला हे कांद्याचं पीक दिसत असेल. हे बघा, असा कांदा वाढलेला आहे. काळजी घेतल्यानंतर प्रत्येक पीक हे भारीच येऊन जातं. आता हा कोणता कांदा आहे त्याबद्दलचा इथं माहिती फलक लावलेला आहे. आणि याच्यानंतर इकडे हे दुसरं पिकं प्रात्यक्षिक आहे. याच्यामध्ये हे इथं ही बीटाची शेती दिसते, बीट शेती दिसते. आणि संपूर्ण त्याकडेपर्यंत वेगवेगळे पिकं दिसत आहेत. आता हे प्रदर्शन अगदी मोठं आहे, म्हणजे साधारणतः 20 हेक्टरमध्ये नाही का हे पूर्ण पसरलेलं आहे. आता इकडं एक हे दाखवतो, ही शेती आहे, ही गोबीची शेती आहे. आणि त्याचबरोबर अजून तुम्हाला जर दाखवायची जर एक चांगली गोष्ट झालीच ना तर इकडं एक टोमॅटोची शेती आहे. आता टोमॅटोच्या शेतीमध्ये कसं आहे, आपण एरवी बघतो त्यापेक्षा इथं जर बघत असाल तर हा कसा माल लागलेला आहे. खूप टोमॅटो लागलेले आहेत अशा पद्धतीचं. काय होतं की एखादं पीक योग्य नियोजन आणि योग्य काळजी घेतल्यानंतर त्याचे रिझल्ट दिसायला सुरुवात होतात. त्याबद्दलची इथं ज्यावेळेस कधी याल ना तर हे संपूर्ण माणसं आहेत की इथं जे नाही का व्हॉलंटियर आहेत तर ते पूर्ण माहिती देतात. इकडे पण नाही का आपल्याला हे टोमॅटो दिसत आहेत. आणि या बाजूला क्लासिक पोले बीन्स, म्हणजेच आपण याला घेवडा असं म्हणूयात, या पद्धतीचा पूर्ण हा प्लॉट दिसतोय. ते बघितलं ना, छान पद्धतीने नाही का ते बांधून ठेवलेलं आहे, योग्य ती काळजी घेतलेली आहे, योग्य अंतर ठेवलेलं आहे. आणि त्यामुळेच नाही का कसं पीक भारीत आलेलं आहे. टोमॅटो म्हणत असाल ना, पुन्हा एकदा टोमॅटो दाखवतो कारण टोमॅटोकडनं लक्षच बाजूला जात नाही. हे बघा कसे टोमॅटो आले आहेत. आणि या बाजूला ही भेंडी, हिला बरेचसे फुटवे आलेले आहेत. आणि
फळधारणासुद्धा खूप सगळी झालेली आहे. नमस्कार दादा. नमस्कार. बोला, काय म्हणताय? खूप भारीतले. अच्छा अच्छा, नमस्ते. माझं नाव अक्षय. आम्ही ही ॲडव्हान्टाची ॲडव्हान्टा ही ग्लोबली नंबर 1ची ओकरा म्हणजे भेंडी उत्पादन कंपनी आहे आणि भारतातली सुद्धा नंबर 1ची आहे. त्यामध्ये जर आपण बघितलं तर ही आमचा राधिका वाण जगातला आणि भारतातला नंबर 1चा भेंडीचा वाण आहे. या वाणाची खासियत हे वाणाचं 80 ते 90 तोड्यापर्यंत तोडे होतात. लॉंग हार्वेस्ट विंडो म्हणून आपण मार्केटला तिला देतो. तुम्ही बघितलं तर तुम्हाला जाणवत असेल 2 पेऱ्यामधलं अंतर एकदम कमी असतं. आज ही एवढी छोटी भेंडी असताना ती तुम्हाला 6 पिकिंग आतापर्यंत म्हणजे 6 तोडे झालेले आहेत. अजून पुढच्या कालावधीमध्ये हे 70 ते 80 तोडे देईल एवढी तिची कॅपॅसिटी आहे. त्याचसोबत आम्ही एक ॲडव्हान्टाने राधिकानंतर आमचा राधिकाचा एक ब्लॉकबस्टर वाण झाल्यानंतर आम्ही नवीन एक वाण दिला आहे मार्केटमध्ये. त्या वाणाचं नाव आहे ADV 839 म्हणजे 839. ह्या वाणाची खासियत, ह्या वाणाला सुरुवातीपासून फुटवे आहेत, कटल्यूज आहेत. कटल्यूज म्हणजे कातरण पान आहे. कातरण पानाचा फायदा असा होतो की फॉलियर डिसीज असतात, रोगराईला कमी बळी पडतो आणि तोडायला सोपी आहे. आणि तुम्ही बघितलं तर फुटव्याचा माल पण त्याच क्वालिटीचा राहील जितका मेन स्टेमचा राहील. त्यामुळे तुम्हाला चांगलं उत्पन्न, आर्ली उत्पन्न करायचं असेल तर तुम्ही 839 लावू शकता. धन्यवाद. हा प्लॉट बघितल्याच्या नंतर आपणच दुसरा प्लॉट बघण्यासाठी येतो. आता इथं संपूर्ण आपल्याला अशी उंच पीक दिसतंय. नमस्कार दादा. नमस्कार. मला या पिकाबद्दल माहिती सांगा ना. सर, हे आपलं ॲडव्हान्टा कंपनीचं मेगा स्वीट म्हणून वाण आहे. गोड ज्वेलरी सेगमेंटमध्ये येते. सर्वसाधारणपणे एक 60 दिवसामध्ये याची हिरव्या चाऱ्यामध्ये कटिंग होते. याच्यामध्ये जर न्यूट्रिशन जर बघितलं तुम्ही तर याच्यामध्ये 17% प्रोटीन आहे. त्याच्यानंतर तुम्हाला हे 80 ते 90 दिवसामध्ये याचा सायलेज तयार करू शकता तुम्ही. आणि एक साधारणपणे 9 ते 10% याच्यामध्ये प्रोटीनचं पण प्रमाण आहे. याचं म्हणजे हे तुम्ही चारा पीक म्हणायचं आहे का? हो, हे चारा सेगमेंटमधलं आहे. म्हणजे इकडे असं नाही का मोठमोठाले कंस दिसत आहेत? नाही, हे पूर्ण सायलेजसाठी जे आपल्याला पाहिजे उपयुक्त न्यूट्रिशन त्यासाठी आपण ही ज्वारी डेव्हलप केली ॲडव्हान्टा कंपनीने. हिचं नाव आहे मेगा स्वीट. त्यानंतर आपल्याकडे मेगा स्वीट ऑफर करते खास समरसाठी. एक आपल्याकडं कंपनीने एक मिलेटमध्ये एक नवीन प्रोडक्ट आणलं आहे जुन्नर आंबेगावसाठी. समर मिलेटमध्ये 938 म्हणून व्हरायटी आहे. त्या व्हरायटीचं तुम्ही ॲक्च्युअल यील्ड जसं येतं ती बाजरी पण तुम्ही बघू शकता. ही समोर सर्वसाधारणपणे 20 ते 22 क्विंटल तुम्हाला याचा ॲव्हरेज भेटणार आहे बाजरीचा पर एकर. एकरी तुम्ही 1.5 किलो बियाणं पेरायचं आहे. त्यानंतर ॲडव्हान्टाने ऑफर केलं आहे खास जनावरांसाठी एक जम्बो सुपर म्हणून एक नवीन व्हरायटी आहे. या व्हरायटीचं वैशिष्ट्य सांगायला गेलं तर याचं मल्टीकट व्हरायटी आहे SSG सेगमेंटमधली. याची तुम्ही 55 दिवसात पहिली कापणी घेऊ शकतात. त्याच्यानंतर तुम्ही याची कापणी 45 दिवसाच्या रोटेशनमध्ये तुम्ही याच्या 3 ते 5 कापण्या घेऊ शकतात. तुम्ही बरं बघायला गेलं तर याची फुटवे बघा, तुम्ही चाऱ्याची ग्रीनरी बघा किंवा चाऱ्याची हाईट बघा. तुम्हाला जो क्वांटिटीमध्ये जो चारा पाहिजे 2 एकराच्या क्षेत्राचा जो चारा आहे तुम्हाला 1 एकरमध्ये अवेलेबल करून देणारी ही व्हरायटी ॲडव्हान्टा कंपनीची जम्बो सुपर. म्हणजे इथं आपल्याला 2 पीक दिसतात. 2 पीक दिसतात. इकडं समोर दिसते ती आपली मेगा स्वीट म्हणून आहे, स्वीट सोरगम बेस, आणि ही हायची जम्बो सुपर म्हणून व्हरायटी आहे. अशा 2 व्हरायट्या ॲडव्हान्टाने इथं पीक प्रात्यक्षिकमध्ये इथं लावलेत शेतकऱ्यांना जनावरांच्या चाऱ्यासाठी. मेजर फरक काय या दोन्हीमध्ये? मेजर फरक जर बघायला गेलं तर ही सेगमेंटच वेगळा आहे. हे गोड ज्वारीचा प्रकार आहे. म्हणजे जी आपली स्वीटनेस आहे, जास्त गोडी जी असते ती ही ज्वारी आहे. आणि हे जे आहे हे SSG सेगमेंट आहे. म्हणजे हे दोन्ही वेगवेगळे सेगमेंटमध्ये आहे. न्यूट्रिशन वाईज जर बघायला गेलं तर सगळ्यात टॉप क्लासचा जो चारा आहे तो मेगा स्वीट आहे. आणि जे सप्लिमेंट म्हणून जो तुम्हाला क्वांटिटीमध्ये ग्रीन फोडरमध्ये जे कंटिन्यू चारा पाहिजे त्यासाठी आपण जम्बो सुपर देतो. खूप खूप धन्यवाद मित्रा. धन्यवाद साहेब. आत्ता याच्यानंतर जर बघत असाल तर हे पूर्ण असं सेक्शन आहे. आपल्याला आत्ताच नाही का सांगितल्याच्या पद्धतीने इकडे हा एक चारा दाखवलेला होता आणि हा एक चारा दाखवलेला होता. आणि हे असं बघत असाल ना तर हे किती सुंदर दिसतंय. आता तुमच्या शेतामध्ये नेमकं कोणतं पीक आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा बरं का. आणि आता आपण इथून पुढच्या सेक्शनकडे जातो आहे. इथलं पिकं प्रात्यक्षिक बघितल्याच्या नंतर आपल्याला इथं एक गोष्ट दिसते आहे. इथं ही पूर्ण जी गोष्ट आहे तर अशोक सीड्सने बनवलेली आहे. इथं पूर्ण मकाचे कणसं इथं लावलेले आहेत. हा सेल्फी पॉईंट आहे. इथं आपण नाही का सेल्फी काढू शकतो. आणि ही कल्पना भन्नाटे त्याचबरोबरची इथं नाही का सगळ्या माहिती दिलेल्या आहेत. इथं पिकाच्या संदर्भात आहे. पाठीमागच्या बाजूला जर बघत असाल तर इथं ही पिकं, इथं कोथिंबीर लावलेली आहे. पॉलिथिनच्या याच्यावरती करून इथं कोथिंबीर लावलेली आहे. त्याच्यासाठी इरिगेशन केलेलं आहे. इकडे आपल्याला टोमॅटोचा प्लॉट दिसतो आहे. म्हणजे पाठीमागं बघितलेलं होतं टोमॅटोचा एक प्लॉट होता. इकडल्या साईडला जर बघत असाल तर खूप सगळे असे वेगवेगळे पिकं दिसत आहेत. आणि आता इथे टोमॅटोच्या संदर्भात जर बघत असाल इथं पूर्ण नाही का त्याची माहिती दिलेली आहे. एक वेळेस व्हिडिओ थांबून तुम्ही नाही का ही पूर्ण माहिती घेऊ शकता. यांना अगदी चांगल्या पद्धतीने
बांधलेलं आहे, म्हणजे त्याला आधार दिलेला आहे आणि त्याची योग्य ती काळजी घेतलेली आहे. इथं येणार असाल तर भरपूर सगळे तंत्रज्ञान माहीत होऊन जातो. कोणते पिकं आहेत, ते कशा पद्धतीने त्याची काळजी घ्यायची आहे, त्याचे आपल्याला फायदे काय होऊ शकतात, आपल्या उत्पादनामध्ये नाही का कशा पद्धतीची वाढ होऊ शकते, या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं आल्यानंतरच बघायला भेटतील. आणि एक विशेष म्हणजे काय होतं माहिती आहे का, की चालताना यांनी पूर्ण जागेवरती म्हणजे पूर्ण रस्त्यावरती अशी मॅट अंथरलेली आहेत. भारी वाटतं आहे ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेताना. जिकडे बघाल ना तिकडे अशा पिकं प्रात्यक्षिके दिसत आहेत, सुंदर दिसत आहेत. अगदी इकडे जर बघत असाल तर हेच आपण आधी बघितलेलं होतं झेंडू आणि अशा पद्धतीचं. आता हे आपण एक पूर्ण टर्न मारून आलेलो आहेत आणि यानंतर आपण दुसऱ्या विभागाकडे जातो आहे. आता इथं ही चवळीची जात दिसते. ही पूर्ण चवळीचं पीक दिसतं आहे. एवढं छान पद्धतीने त्याला नाही का बांधलेलं आहे, योग्य तो आधार दिलेला आहे. किती त्याला फुटवे फुटलेले आहेत बघत असाल, त्याची उंची बघत असाल. आणि अजून एक बघायचं झालं तर हे कोणतं वाण आहे तर त्याबद्दलची इथं पूर्ण माहिती फलक लावलेलं आहे. आणि याच्या अगदी बाजूला इथं कारल्याची शेती दिसते. आता कारल्याला हे अगदी इथं एक कारलं दिसत असेल, एकदम हिरव्या कलरचं कारलं आहे. खूप सगळे याला पण फुटवे आलेले आहेत, कळ्या आलेले आहेत, फुलं आलेले आहेत. आणि हे कोणत्या पद्धतीचं आहे तर हे त्याच्याबद्दलची इथं माहिती लावलेली आहे. असे भरपूर सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ना तर या प्रदर्शनामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत. जसं जसं आपण प्रदर्शनामध्ये आतमध्ये जातो आहे तशी तसं शेतकऱ्यांची गर्दी वाढती आहे. ज्यांना शेतीमध्ये आवड आहे ते इथं येऊन नाही का शेतीची पाहणी करतायत. आणि अजून एक तुम्हाला एक प्लॉट दाखवतो, हा खरंच महत्त्वाचा आहे. कारण ही जी आहे तर ही कोबी वगैरे नसून ब्रोकोली आहे. ही अगदी बघत असेल, ही ब्रोकोली आहे. म्हणजे ही एक परदेशी भाजी आहे, आत्ता सध्या खूप सगळी मागणी असणारी. आणि त्याचा हा प्लॉट कसा भन्नाट आला हे बघत असाल तुम्ही. अजून तुम्हाला एक दाखवतो, कशी हिरवीगार आलेली आहे. आणि हा संपूर्ण हा ब्रोकोलीचा प्लॉट. आणि त्याबद्दल त्या साईडला बरेचसे शेतकरी आहेत, नवनवीन तरुण आहेत, ते याबद्दलची माहिती घेत आहे. आणि ही एक चांगली गोष्ट आहे. कारण आजकाल आपण जे काही पारंपरिक भाज्या आहेत तर त्याचंच पीक न घेता आता आपण परदेशी भाज्याकडे पण नाही का पीक घ्यायला लागलेलो आहे. इकडले आपले शेतकरी आहेत तर ते पीक घेत आहेत. आणि हे बघत असाल हे वालाचं पीक आहे, कसं भारी आलं आहे. आणि असं बघताना कसं क्लीन भारीतलं दिसतं. आणि हे या कंपनीचं आहे. त्याबद्दलची पूर्ण माहिती इथं आल्यानंतर अशी माहिती देण्यासाठी प्रत्येक जागेवरती स्टॉल ठेवलेलेच आहेत, ते आपल्याला माहिती देतात. आणि आता इकडे हा कोबीचा प्लॉट बघितलं ना, कसं भारीतलं पीक आलं आहे. आणि ही याची जात. इकडे पण नाही का असं कोबी आलेलं दिसतंय. हे जे आहे तर हे बीट आहे. बीटसुद्धा कसं भन्नाट आलेलं आहे. आणि त्याचं बघायचं झालं ना, आता इथं त्याची नाही का वाढ झालेलं पूर्ण बीट दिसतंय, परंतु ते एक्झॅक्ट बीट त्याचा आकार काय असणार आहे तर हे अशा पद्धतीचं बीट आहे. त्याची नाही का ही जात आहे आणि त्याचा हा संपूर्ण प्लॉट आहे. त्याचबरोबर हे एक कोथिंबीर आहे आणि कोथिंबीरीचा प्लॉट बघा, हे अगदी 30 ते 35 दिवसात तयार होऊन जातो. आणि त्याबद्दलची संपूर्ण माहिती देण्यासाठी आपल्याला दादा नमस्कार. इथं आम्हाला भरपूर सगळ्या गोष्टी दिसत आहेत, तर त्याबद्दल सांगा, टप्प्याटप्प्याने सांगा आणि शॉर्टकटमध्ये सांगा. माझं नाव ज्ञानेश्वर नायबळ, ही धरती कंपनीचा प्रतिनिधी आहे. इथं जे आपल्या इथं जे कृषी प्रदर्शन आहे तिथं भरपूर साऱ्या धरतीच्या व्हरायटी आहेत. एकदम समोर कारला आहे, त्याच्यानंतर चवळीच्या 2 व्हरायटी आहेत, DDLG 45 आणि बबली. त्याच्यानंतर वाल आहे 968 म्हणून. त्याच्यानंतर एक आपल्यापाशी भेंडी आहे 6067, त्याचा लाईव्ह प्लॉट आहे. त्याच्यानंतर जी पत्तागोबी जी बघितली ती कॅबी म्हणून व्हरायटी आहे, ती
त्याच्यानंतर इथं जो बीट आहे तो इनाया नावाचा आहे आणि हा जो धना आहे किया नावाचा 30 ते 35 दिवसामध्ये तयार होणार आहे. तसं पाहिलं गेलं तर काही याच्यामध्ये जे पीक आहेत हे वर्षभर चालणारे आहेत तुमच्या नियोजनानुसार, आणि काही पीक आहेत जे 2 महिन्याचा त्यांचा ॲक्च्युअल कालावधी आहे, ते 2 महिन्यामध्ये तुम्हाला पीक घेऊन तुमचं उत्पन्नसुद्धा भरपूर देऊ शकता. त्याचं जर तुम्हाला बियाणं पाहिजे असेल तर धरती ॲग्रोकेमिकल्सचे जे प्रतिनिधी आहेत तुमच्या एरियात त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. खूप 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 धन्यवाद. बघा, इथं आल्यानंतर नाही का तुम्हाला अशीच माहितीपूर्ण माहिती बघायला भेटणार आहे, ऐकायला मिळणार आहे आणि ज्याचा उपयोग आपण आपल्या शेतीमध्ये करू शकतो. इकडेच तो पूर्ण प्लॉट जो पाठीमागे बघितलेला होता ब्रोकोलीचा, तर सेम इकडल्या बाजूला पण नाही का ब्रोकोलीचाच हा पूर्ण प्लॉट आहे. इकडे यांनी लसूण लावलेलं आहे. बघितलं ना लसूण कसा भारी दिसतोय. आपल्याला बऱ्याच जागेवरती टोमॅटो दिसतंच. म्हणजे आता आपण आत्तापर्यंत बघितलं तर टोमॅटोचे भरपूर सगळे प्लॉट दिसत आहेत, वेगवेगळ्या जाती आहेत आणि प्रत्येक टोमॅटोला असं पीक आलेलं आहे. आता इथे तुम्हाला दाखवतो, हे बघितलं ना कसं पीक आलेलं आहे. योग्य पद्धतीने मेहनत घेतली ना की शेतीमधून पण सोनं पिकवता येतं. इथं दोन्ही साईडला, म्हणजे या साईडला पण बघा किंवा या साईडला पण पहा, तर दोन्ही बाजूला पूर्ण पिकांचे प्रात्यक्षिकं आहेत. इथं हा कांदा, हा पूर्ण कांद्याचा प्लॉट आहे, भन्नाट आलेला आहे. आणि इथं एकच दाखवायचं झालं तर ही मका आहे, संकरित मका. तर त्याच्यामध्ये प्रत्येक झाडाला हे असे 2-2 कणस लागलेले आहेत. आणि इथल्याबद्दल माहिती देत आहेत की यातला एक जे कणीस आहे ते 100% भरलं जातं आणि दुसरं जे कणीस आहे तर ते 70% भरलं जातं. आणि त्याचा हा प्लॉट बघितलं ना किती उंच आला आहे, हिरवागार आहे, अगदी नजरेत भरतोय हा प्लॉट. आणि या बाजूला ही ऊसाची शेती आहे, त्या संदर्भातलं नाही का इथं प्रात्यक्षिक आहे. त्याला पाणी देण्यासाठी असे तुषार सिंचन वापरत आहेत. आणि याच्यामध्ये हे असं अंतर ठेवलेलं आहे. अशा पद्धतीचा हा ऊसाचा एक प्लॉट आहे. इकडे टोमॅटोचा प्लॉट आहे. इथं ज्यावेळेस आपण येऊ तर आपल्याला प्रत्येक जागेवरती वेगवेगळ्या गोष्टी बघायला भेटत आहेत. आणि दोन्ही बाजूला, म्हणून इथे येणार असाल तर वेळ काढून या, कारण वेळ काढून आल्याच्या नंतर वेळ आपल्या हाताशी असतो, आपल्याला बऱ्याच गोष्टींची माहिती घेता येते. तर जसं आपण पुढं येतोय ना, तर इथं एक आपल्याला शेततळ केलेलं आहे, तर त्या पद्धतीचं एक दिसते. आणि त्याबद्दलची अजून एक चांगली गोष्ट सांगायची झाली तर खाली इकडे मासे आहेत या पाण्यामध्ये, आणि याचा दुहेरी वापर करण्यात आलेला आहे. म्हणजे वरती कुक्कुटपालन केलेलं आहे, हा एक डेमो त्यांनी दिलेला आहे. वरती कोंबड्या पाळलेल्या आहेत, त्यांना जे काही खाद्य टाकलेलं असतं त्यांची विष्ठा वगैरे, तर तीच पाण्यात जाते आणि तेच खाद्य म्हणून इकडे माशांना वापरलं जातं. तर अशा पद्धतीचा एकाच गोष्टीतून दुहेरी लाभ घेता येतो. अशा पद्धतीचं हे एक प्रात्यक्षिक आहे. तर इथं आल्यानंतर तेही तुम्ही एक वेळेस नक्की चेक करा, कारण एखाद्या गोष्टीचा आपल्याला दुहेरी फायदा कसा घेता येतो याबद्दलची ही माहिती आहे. आणि आत्तापर्यंत आपण देशी भाजीपाला तर भरपूर बघितलेला असेल, परंतु परदेशी भाजीपाला बघितला आहे का, आत्ता मी तुम्हाला दाखवतो. तर त्यामध्ये हे एक पीक आहे, तर याला झुकिनी म्हणतात. म्हणजे हा एक काकडीचाच प्रकार आहे. तिकडे पलीकडल्या साईडलासुद्धा दिसतो आहे आणि या बाजूला पण दिसतो आहे. आणि अजून हे एक आहे, हे अजून लहानच आहे, पण याला पार्शली म्हणतात. त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. आणि हा एक झुकिनीचा प्रकार आहे, म्हणजे हा एक काकडीचाच प्रकार आहे. कसा आता परदेशी भाजीपाला भारतामध्ये येतो आहे आणि हे बघत असाल, हे काकडीसारखंच दिसतंय, परंतु याला झुकिनी म्हणतात. आता याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला याबद्दलची दिसते. भारतामध्ये सुद्धा किंवा महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला बरेचसे शेतकरी असा परदेशी भाजीपाला लागवड करताना दिसतात. आता इकडे जर आहे हे स्ट्रॉबेरी तर काय आपल्या सातारामधील महाबळेश्वरला तर भरपूर सगळे होते. आणि त्याबद्दलचा हा एक इथं डेमो प्लॉट आहे. हा कांद्याचा प्लॉट आहे. आणि याच्या बाजूला एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आता ही एक गोष्ट तुम्ही बघत असाल तर हे जे पीक आहे
म्हणजे ह्या ज्या गोष्टी दिसत आहेत ह्या पुष्पगुच्छामध्ये वापरल्या जातात त्याबद्दलची संपूर्ण माहिती त्या बाजूला दिसते. आणि इकडे हा परदेशी भाजीपाला कसं दिसताना भारी दिसतोय, म्हणजे हा जरा कोबीशी मिळता जुळता दिसतोय. होते याला पार्शली म्हणतात. एक्झॅक्टली तुम्हाला याचं जर नाव माहीत असेल तर ते आम्हाला कमेंट करूनच सांगा. आणि पलीकडल्या बाजूला जी कोबी दिसते अजून ती पूर्ण आलेली नाही आहे, परंतु ही जांभळ्या कलरची कोबी आहे, याला लाल कोबी असं सुद्धा म्हणतात. आणि पलीकडल्या बाजूला तर बघितलं ना किती सुंदर दिसणाऱ्या गोष्टी आहेत. आता त्या एक्झॅक्टली कोणत्या गोष्टी आहेत हे मी तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो. हे लेट्यूस नावाची नाही का ही एक भाजी आहे आणि जरा जवळून दाखवतो कसं भारी दिसतात हे. या पलीकडल्या साईडला सुद्धा नाही का ही सुद्धा परदेशी भाजी दिसते. पाठीमागं जे काय आपण नाही का पाठीमागं बघितलेलं होतं सेम गोष्ट आहे, पण तिकडले नाही का ती वाढलेली आहे. अशा पद्धतीचा हा परदेशी भाजीपाला. म्हणून तर म्हणतोय या प्रदर्शनाला या प्रदर्शनामध्ये आल्याच्या नंतर अशा तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळतात. कारण नेहमीची पारंपरिक पिकं आपण बघतच असतो, परंतु नेमकं परदेशामध्ये कोणत्या गोष्टी आहेत त्यासुद्धा आपल्याला इथं आल्याच्या नंतर बघायला मिळतात. त्याबद्दलची माहिती मिळते. जर त्यातलं कोणतंही एखादं जर पीक असेल आपल्यासाठी उपयोगाचं असेल तर आपण ते आपल्या शेतामध्ये नक्कीच घेऊ शकतो. पोषण मूल्यावर आधारित एकात्मिक शेती पद्धती हा एक इथं विभाग आहे. याच्यामध्ये असे सुंदर वरती बघितलं ना तर किती सुंदर भोपळे आलेले तर. आणि या बाजूला हे सगळं भगर दिसते, मिलेट्स दिसत आहेत. आणि इकडे हे संपूर्ण असे सुंदर भोपळे आलेले तर वरच्या बाजूला पूर्ण असे भोपळे दिसत आहेत. आणि इकडल्या साईडला सुद्धा नाही का आपल्याला वेगवेगळ्या भाज्या दिसत आहेत. म्हणजे तिकडे बघत असाल मेथी आहे, शेपू आहे, इथं तर हा तांदूळचा पण आहे. बऱ्याच वेळेस नाही का त्याला मेहनत नाही लागत तांदूळ चाळण्यासाठी, परंतु आता इथं लावलेली आहे ती एक चांगली गोष्ट आहे. इकडे गाजर दिसत आहे. आणि या बाजूला सुद्धा नाही का सावा आहे, इकडे नाचणी आहे. हे सगळे नाही का असे धान्य येतं, बरेचसे सगळे नाही का इकडे धान्य दिसत आहेत. आणि या बाजूला पलीकडे नाही का कोबी दिसते आहे, त्याच्याबरोबर फुलकोबी दिसते आहे. इकडे ही भेंडी, मिरची, टोमॅटो. आणि त्याचबरोबर या बाजूला सुद्धा हे जे दिसतंय ना चिया सीड्स आहेत. हे जवळून दाखवतो. अशा पद्धतीचं हे चिया सीड्स आहे. त्या बाजूला गहू दिसतोय, सुंदर सुंदर फुलं दिसत आहेत. आणि हे जे उद्यान आहे म्हणजे या मागचा मुख्य उद्देशच हा आहे की कमी जागेमध्ये आपल्याला वेगवेगळे पिकं घेता आले पाहिजेत. म्हणजे आपली इथं पोषण मूल्याची गरज भागतेच आणि त्याचबरोबर नाही का त्याचा आपण सेलही करू शकतो. आता पलीकडे जी बघत असाल तर ती लाल भेंडी दिसते, त्याच्या पलीकडे काळा टोमॅटो आहे. या अशा किती वेगवेगळ्या नाही का पिकांच्या जाती बघायला भेटत आहेत. आता यातल्या बऱ्याचशा जाती कदाचित ही पहिली वेळ आहे ही बघण्याची. आता इकडे वरून दाखवतो. हे असं गाजर आहे, मुळा आहे, लाल कोबी, जांभळी फ्लावर पुसा अशा पद्धतीचं. आणि हे संपूर्ण बघण्यासाठी असे व्यक्ती येत आहेत, इथे शेतकरी येत आहेत. आणि त्याचबरोबर इथे हे पिकं दिसत असतील. आता हे पिकं दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे अशा पद्धतीचे टोमॅटो आहेत. आणि इकडे ही भेंडी आहे. आणि ही देशी बियाणे बँक आहे. इकडे कोंबडी पालन पण नाही का तुम्हाला याच गार्डनमध्ये करता येते. आता ही सिस्टम दाखवतो. इकडे कोंबडी पालन आहे, ही पूर्ण जाळी केली आहे. या जाळीमधून नाही का पूर्ण कोंबड्या या अशा गार्डनमध्ये फिरत राहतील. आणि त्याचबरोबर त्यांचं पोषण पण होईल आणि त्यांच्यापासून आपल्याला जोडधंदा पण मिळतो. आता इकडे ही आहे मायक्रो ग्रीन्स आहेत. आता याच्यामध्ये पण आपल्याला भरपूर सगळ्या गोष्टी दिसतात. मेथी आहे, पालक आहे, काही गोष्टी उगवलेल्या, आता काही गोष्टी उगवत आहेत. अशा पद्धतीचं आहे. आता इकडल्या साईडला हे असे भोपळे दिसत आहेत. म्हणजे किती कमी जागेचा कल्पकतेने वापर केलेला आहे. बघितलं ना, हे दिसतानाच कसं भारी दिसतंय. ते बघा, पुन्हा एकदा दाखवतो तुम्हाला. ही पूर्ण पिकं आहेत. ही पूर्ण त्या बाजूने सुरू होणारी ही गोष्ट आहे. एवढ्या कमी जागेमध्ये त्यांनी अशी भरपूर सगळी पिकं घेतलेली आहेत. आणि इथं हेच जे तुम्हाला सांगितलेलं आत्ता दाखवलेलं होतं की कोंबडी पालन पण आहे. आता पलीकडल्या कोंबड्या तुम्हाला दिसणार नाहीत कदाचित. आणि
इथं ही हायड्रोपोनिक शेती म्हणजे ज्याला आपण म्हणू माती विना शेती अशा पद्धतीचं नाही का हा इथं एक डेमो दिलेला आहे. हाच आता सध्या हा पूर्ण लहान जागेवरती आहे. हा मागणीनुसार मोठ्या जागेवरती सुद्धा करता येतो. हे बघितलेलं असेल ना, हा माती विना शेती, या अशा सगळ्या गोष्टी. आणि या बाजूला सुद्धा अशा पद्धतीचे पिकं दिसत आहेत. आणि अजून एक गोष्ट दाखवायची झाली तर इथं आहे निवडुंग. आता निवडुंगाचा वापर तर काय आपण डोंगराला वगैरेच नाही का अशा पद्धतीने दिसतो, परंतु आता इथेच या संदर्भातलं काय केलं आहे की या निवडुंगाचा चारा म्हणून वापरता येतो. त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला इथं दिसेल. आता त्याचबरोबर नाही का शेवाळ सदृश्य एक तुम्हाला गोष्ट दाखवतो. याला म्हणतात, हे बघा, याला ॲझोला म्हणतात. हा पशुखाद्यावरील एक प्रभावी पर्याय आहे. तर त्या संदर्भातली इथं माहिती तुम्हाला मिळून जाते. अगदी ही संकल्पनाच भारी वाटते, कारण निवडुंगाचा वापर पशुखाद्यासाठी केला जातो. आणि आता याच्या दुसऱ्या बाजूलाच इथं आहे परसबागेतील कोंबडी पालन. आता कोंबड्याचे काय काय प्रकार असू शकत आहेत हे तुम्हाला इथं आल्याच्या नंतर दाखवतो. हे बघा, आता याला कोंबडी म्हणायची का दुसरं काय म्हणायचं, आता बदक ओळखू येतोय ते तर झालंच, पण घाबरायला होता. हे बघा, बघितलं ना, जरा थोडं वरून दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे अशा पद्धतीचे. आणि या गुगल मॅपला या बाजूला अजून एक नाही का अशी कोंबडी. 40 बंगला अरे बापरे, ही कोंबडी किती मोठी, कोंबडा किती मोठा दिसतो. नाही कसं होतं माहिती आणि का? ही म्हणजे ही कोणती आहे, नक्की कसं सांगणार ना, ब्लॅक तिकडे आपल्या इकडे तर काय माहिती, असा विषय होता. स्ट्रॉल्फ. आणि ही अशी कोंबडी म्हणजे त्याची साईज तर खूप मोठी आहे. ही जी आहे फायुमी म्हणून आहे. तर याचबरोबर ही आहे रोड आयलँड रेड म्हणून आहे, ही नीट बघत असाल तर. ही आहे सक्सेस नाव आहे, म्हणजे कलर्स बघा. त्याचबरोबर ही जी आहे त्याला प्युअर गावरान म्हणतात. कशी डौलदार दिसतात. हे जे आहेत हे बदक आहेत, म्हणजे ह्याला इंडियन रनर बदक म्हणतात. आणि त्याचबरोबर ही आहे मिले फ्रेयर, ह्या पद्धतीची ही जात आहे. आणि हा बघा, हा इथला सगळ्यात मोठा कोंबडा आहे, याला ब्रह्मा म्हणतात. म्हणजे आता याच्याबद्दलची तुम्हाला माहिती दिसत असेल की बस 2.5 किलोपर्यंत होऊन जातो. 70 दिवसाचा पक्षी आहे, 2.5 किलोच्या पुढून होऊन जातो. इथे ही जी आहे सिल्की पॉलिश कॅप म्हणतात त्याला. त्याचबरोबर हे आहे व्हाईट पेकिंग बदक. आणि ही गिनी फाऊल. हे बघितलं ना, बघा. इथं आल्यानंतर नाही का अशा वेगवेगळ्या जाती बघायला मिळतात, त्यामुळे नाही का प्रदर्शन बघायलाच यायला पाहिजे. आता हे आहे असील म्हणतात याला, तर या जातीला म्हणतात. ही गिरिराज आहे, ही पण खूप मोठी होऊन जाते कोंबडीची जात. आता त्याबद्दलच ही एक आहे, तर याला सोनाली म्हणतात. आणि ही पण एक नाही का अशीच मोठी जात आहे. तर हे जे आहे तर याला म्हणतात कावेरी. तर अशा पद्धतीचं ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना हे आपल्याला बघायला मिळतात. पुन्हा एकदा नाही का तुम्हाला इकडून दाखवतो. इथं आल्याच्यानंतर परसबागेतील कोंबडी पालन इथं आल्यानंतर नक्कीच बघा, कारण तुम्हाला नाही का खूप, हे बघा, या पूर्ण नाही का त्याबद्दलची इथं माहिती दिलेली आहे. तर अशा पद्धतीचं ही गोष्ट आहे. म्हणजे इथं आल्यानंतर तुम्हाला अशा वेगवेगळ्या गोष्टी अनुभवायला मिळतील. आता इकडे आहे तर हे आहे हरभऱ्याचं पीक. या बाजूला सुद्धा नाही का बऱ्याचशा गोष्टी दिसून जात आहेत आपल्याला. इथं आल्यानंतर हे प्रदर्शनच बघायला भन्नाट वाटते बरं का, कारण इथं प्रत्येक पीक हे एकदम नेटकं आलेलं आहे, त्याची काळजी घेतलेली आहे. आणि हे असं प्रदर्शनच बघतानाच भारी वाटतं आहे. परंतु प्रत्येक शेतकऱ्याची एक समस्या असते, कारण तो काळजी घेऊन पीक तयार करतो. त्याचबरोबर कसं असतं, बियाण्यांचा खर्च असतो आहे, खतांचा खर्च असतो आहे, मशागतीचा खर्च असतो आहे, पाणी असतं आहे, त्याचबरोबर नाही का त्यासाठीचा मजूर खर्च असतो आहे. आणि इतकं करून जरी पीक जरी आलंच तरी नाही का अवकाळी पावसाचा तडाखा तर असतोच. म्हणजे असे अनंत अडचणी शेतकऱ्यांच्याबद्दल असतात. आणि अजून त्याहीपेक्षा एक महत्त्वाची गोष्ट की जरी पीक आलं तरी पीक आल्याच्या नंतरसुद्धा त्याला बाजारभाव मिळेलच का याची शाश्वती नसते. आणि म्हणून
बऱ्याच वेळेस शेतकरी हा अडचणीत येतो. तुमचं काय मत आहे नक्की सांगा बरं का. ग्लोबल कृषी महोत्सवामधला हे दुसरा विभाग आहे. याच्या आधी नाही का आपण शेतीतले प्रात्यक्षिकं बघितलेले होते. इथं भरपूर सगळे यंत्रसामग्री आहे आणि त्याचबरोबर इथं एक भन्नाट गोष्टसुद्धा दाखवतो तुम्हाला, जी की आपल्याला प्रत्येक वेळेस गरजेची असते, जी की प्रत्येक शहरातल्या व्यक्तींना गरजेची असते असं म्हणता येऊ शकेल. आणि ते आहे बाल्कनी किंवा टेरेस गार्डन. आता इथं बघत असाल ही पूर्ण नाही का अशा पद्धतीचं बाल्कनी आणि टेरेस गार्डन आहे, ज्याच्यामध्ये नाही का आपण आपल्या बाल्कनीमध्ये किंवा टेरेसवरती वेगवेगळ्या पद्धतीच्या भाज्या उगवू शकता आणि आपली नाही का रोजची जी गरज आहे तर ती पूर्ण करता येऊ शकेल. आणि त्याचबरोबर तुम्हाला याच्या पुढेच एक भन्नाट देखावा दाखवतो. इथं नाही का अशा पद्धतीचा देखावा केलेला आहे आणि अगदी जर म्हणत असाल तर इथं स्त्रिया आहेत ज्या पाखडत आहेत, कुणी नाही का वेगवेगळं काम करतायत. आणि हे पूर्ण इकडं हा चुलीवरचा स्वयंपाक दिसतोय. हे पूर्ण नाही का जुन्या पद्धतीचं स्वयंपाकघर दिसतंय. ही अशा पद्धतीची झोपडी दिसतीये. इथं नाही का पूर्ण हा झोका बांधलेला आहे, कुणी दळतंय. इथं ग्रेन्स किंवा इथं नाही का बरेचसे मडके बनवले आणि ते सुद्धा पूर्ण धान्याने बनवले होते. आणि इकडं बघताना नाही का भारी वाटतं. आणि अशा पद्धतीचं हे बघत असेल तुम्ही, अशा पद्धतीचा हा सुंदर देखावा बनवलेला आहे. आणि या देखाव्याबद्दल जर सांगायचं झालं ना तर हा देखावा जो बनवलेला आहे तर हा देखावा बनवलेला आहे पूजा काळे यांनी. आणि त्यांच्याबद्दल एक गोष्ट सांगायची म्हणलंच तर नाही का त्या देहू ते पंढरपूर अशी तुकोबाऱ्यांच्या पालखी मार्गामध्ये रांगोळी काढत असतात बरं का. आणि असा हा सुंदर देखावा केला. आणि याच्या बाजूला अशा पद्धतीचा हा एक देखावा. जसं आपण या ग्लोबल प्रदर्शनामध्ये दुसरं सेक्शन बघण्यासाठी येतो तर अशा पद्धतीची इथं आपल्याला खूप सगळे स्टॉल दिसून जातात. प्रत्येक स्टॉल याच्यावरती वेगवेगळी गोष्ट आहे. तर इथं आल्याच्यानंतर काय होऊन जातं की एक वेळेस नाही का इथं आल्याच्यानंतर आपल्याला त्या संपूर्ण गोष्टीबद्दलची माहिती घेता येते. इथं सगळे कुटीर उद्योग आहेत, लघुउद्योग आहेत. आता त्याचबरोबर हे पूर्ण यंत्रसामग्री दिसते. शेतीमध्ये कसं की बऱ्याच वेळेस यंत्रसामग्रीची खूप सगळी गरज असते, कारण शेतीमधले कामं हलके करण्यासाठी आपल्याला यंत्र उपयोगाला पडतात. आता इथे बघत असाल तर इथं वेगवेगळे यंत्र आहेत आणि त्याची माहिती खूप सगळे शेतकरी इथं घेत आहेत. अशा पद्धतीच्या सगळ्या जागेवरती या गोष्टी दिसत आहेत. प्रत्येक ठिकाणी इथं नाही का प्रत्यक्षिकं घेतलं जात आहेत. शेतीसाठी लागणाऱ्या गोष्टी असतील तर त्या संपूर्ण गोष्टी या प्रदर्शनामध्ये बघायला मिळणार आहे का. त्यामुळे काय होतं आहे की तुम्हाला इकडे यायचं आहे आणि इथं आल्याच्या नंतर या सगळ्या गोष्टींचा अशा पद्धतीचा अनुभव घ्यायचा, या इथं येऊन माहिती घ्या. या प्रदर्शनाचं अजून एक आकर्षण म्हणजे इथं असं लहान मुलांसाठी खेळण्या आहेत भरपूर सगळ्या नाही का. इथं राईड्स आहेत आणि त्या संदर्भातलं इथं आल्यानंतर कसं होतं आहे की नाही का संपूर्ण कुटुंबाला, एकतर जे काही मोठाले माणसं आहेत तर त्यांना नाही का माहिती घेता येते, तर जे काही नाही का लहान मंडळी आहेत तर त्यांना इथं येऊन धम्माल करता येते. अशा पद्धतीचं हे कृषी प्रदर्शन आहे बरं का. त्यानंतरच्या या तिसऱ्या सेक्शनमध्ये असे भरपूर सगळे स्टॉल दिसतात जे की वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत. त्यांचे प्रत्येकाचे प्रोडक्ट वेगळे आहेत. म्हणजे आता इथं तुम्हाला जर बघत असाल तर या बाजूने जाता येतं आहे, इकडनं असं वापस येत आहेत आणि या बाजूने जात आहेत, पुन्हा इथून गेल्याच्यानंतर इकडं जाणार आणि पुन्हा असं करत असं जाणार. अशा पद्धतीची झिगझॅग केलेली आहे. म्हणजे कसं होतं की प्रत्येक जण इथं आलेला प्रत्येक स्टॉलला भेट देऊनच जातो. यातून काही स्टॉल आहेत ना तर ते लक्ष वेधून घेतात. आता या स्टॉलला कशी अशी फुलांची आकर्षक सजावट केलेली आहे. एक्झॅक्टली इथं भरपूर सगळे फुलं दिसत आहेत. हे अवधूत नर्सरी यांचा हा स्टॉल आहे आणि अशा सुंदर सुंदर पद्धतीचे इथं आपल्याला फुलांच्या व्हरायटीज मिळतात. आणि असे अनेक स्टॉल आहेत जिथं वेगवेगळ्या गोष्टी दिसतील तुम्हाला. काही जागेवरती नाही का शेतीचे अवजारे आहेत. आता इकडे जर बघत असेल तर खूप सगळे प्रोडक्ट दिसत आहेत. हे कशाबद्दलचे प्रोडक्ट आहेत? जनावरांचे प्रोडक्ट, जनावरांना लागणारे फीड सप्लिमेंट म्हणजे हे जनावरांना लागणारे फीड सप्लिमेंट आणि त्या संदर्भातले प्रोडक्ट आहेत. आता जर पुढे बघत असाल तर हे शेती अवजाराच्या संदर्भातलं इथे पूर्ण नाही का अशा गोष्टी दिसत आहेत. या पूर्णपणे असे शेती अवजारे दिसत आहेत.
आणि इकडे पण असेच भरपूर सगळे प्रोडक्ट आहेत जे की शेतकऱ्यांना गरजेचे असणार आहेत. इथं आल्याच्यानंतर काय होतं की खूप सगळ्या असे प्रोडक्ट आहेत आणि ज्याची प्रत्येकाची माहिती देणं काही शक्य होणार नाही, कारण जर शक्य द्यायचं झालंच तर हा 2-3 तासाचा व्हिडिओ तर सहजच होऊन जाईल. त्यामुळे काय होईल की तुम्हाला एक आयडिया येण्यासाठी हे जे स्टॉलचं सेक्शन आहे तर ही फक्त तुम्हाला एक ओव्हरऑल आयडिया यावी की या सेक्शनमध्ये काय आहेत बाबा, कशा गोष्टी आहेत, काय बघायला हवं या संदर्भातले आहे. गर्दी सगळ्या जागेवरती दिसते आहे, त्यामुळे तुम्ही इथं या, वेळ काढून या. आणि वेळ काढून आल्याच्यानंतर कसं होतं की जो हजीर तो वजीर, ज्याच्याकडे जास्त वेळ असेल त्याला जास्त पद्धतीची माहिती घेता येऊ शकते आणि आपल्या प्रत्येक शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर करता येऊ शकतो. बऱ्याचशा नवीन गोष्टी आहेत त्या आपल्याला इथं आल्यानंतर कळून जातील. यातल्या बऱ्याचशा गरजेच्या गोष्टी असतात तर त्याही आधी इथं आल्याच्यानंतर आपल्याला खरेदी करता येते. यानंतर दिसतात लोणच्याचे वेगवेगळे प्रकार. आता इकडे हे लिंबाचं लोणचं आहे, हे कैरीचं लोणचं आहे. हे लोणचं कशाचं आहे ते तर माहितीसुद्धा नाही आहे. मला वाटतं ते मशरूमचं लोणचं आहे. त्याचबरोबर इकडे लोणचं वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत. इकडे असे जे काही लोणचे आहेत ना तर या सगळ्या लोणच्यानी असं तोंडाला पाणी सुटतं आहे. आता हे आहे, हे लसणाचं आहे, हे मिरचीचं आहे, हे गाजराचं दिसतं आहे, वाटाण्याचं दिसतं आहे. काय नुसतं लोणच्याचे जर प्रकार म्हणत असाल तर फक्त प्रकार बघत राहावं. इतके सगळे प्रकार हे फक्त लोणच्याचे प्रकार आहेत. भारी वाटते बरं का. हे इतक्या वेळ झालं आपण हे प्रदर्शन पाहतोय तरी पण इथले स्टॉल संपायचं काही नाव घेत नाही. म्हणून तर म्हणतोय इथं या, इथं आल्यानंतर संपूर्ण जागेवरची माहिती घ्या. आपण त्या बाजूनं प्रदर्शन बघत आलेलो होतो, तो एक सेक्शन बघितलेला होता. त्यानंतर हा एक पूर्ण सेक्शन बघतोय आणि हा बघून झाल्याच्यानंतर याच्या बाजूला आहे फूड फेस्टिवल म्हणजेच खाद्य महोत्सव. आणि आता इथे आहे खाण्याची रेल सेल. इकडे बघत असाल हे अशा नाही का स्मूदीज दिसत आहेत, शेक दिसत आहेत आणि या बाजूला असं चायनीज दिसत आहे. म्हणजे हे पूर्ण हे चायनीजचं सेक्शन आहे. पलीकडे नाही का तुम्हाला पाणीपुरी, रगडा, भेळ त्या पद्धतीचं दिसतं. इकडे आहे दाबेली आणि इकडे जर बघत असाल तर ही ओम साई स्पेशल पावभाजी अगदी 50 रुपयाला आहे. म्हणजे पुण्याच्या तुलनेत इकडे अगदी स्वस्त दिसते. आता हे शारदा माता बचत गटाचं हे थालीपीठ दिसतंय. ताई कितीला आहे थालीपीठ? आणि किती? 100 रुपयाला. तर अशा पद्धतीचं यांचं हे थालीपीठ बनवण्याचं काम सुरू आहे. इकडे या सरांनी पण असं घेतलं आहे. कशी चव? एक नंबर आहे ना. अरे वा. त्याचबरोबर इकडे हे चहा सुरू आहे. आणि अशी बघत असाल ना इथं ज्यावेळेस प्रदर्शन बघून येतात ना माणसं तर भूक लागलेली असती आणि असं इथं आलं की जेवायचं असलं आहे. आता इथं समर्थ मासवडीची किंमत दिसते 150 रुपये ताट. ते छोले भटुरे 50 रुपयाची प्लेट आहे आणि ही अशी या पद्धतीची आहे. आता ही मुक्ताई बचत गटांच्या मार्फत आहे. तर इथं हे माशांचे वेगवेगळे प्रकार दिसत आहेत. म्हणजे इथं व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही पद्धतीचं जेवण आहे. आता आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट, व्हेज मशरूम लॉलीपॉप. व्हेज मशरूम लॉलीपॉप म्हणजे काय हो? त्यापासून बनवता का? कशी प्लेट आहे हे? 50 रुपये प्लेट. अरे वा, छान. तर अशा पद्धतीचा हा एक नवीन पदार्थ आहे व्हेज मशरूम लॉलीपॉप. म्हणजे मी तरी पहिल्यांदाच ऐकलेला होता. आणि ही अशी बघत असाल गर्दी आलेली आहे आणि या प्रदर्शनात येणार असाल तर जेवणाची सोय अशा पद्धतीची होऊ शकते. म्हणजे तुम्हाला मासवडी आहे, स्नॅक्स आहेत, त्याचबरोबर पोटभरीचे पदार्थसुद्धा आहेत, काही नवनवीन पदार्थ पण आहेत. अशा पद्धतीच्या इथं या सगळ्या तुम्हाला गोष्टी बघायला मिळतात आणि खायला आणि चाखायलासुद्धा मिळतात.
आत्ताच आपण पोटपूजा करून इथून आलेलो होतो आणि हा जो आहे प्रदर्शनाचा हा शेवटचा भाग आहे किंवा हे एक्झिट आहे. परंतु एक्झिटच्या आधीच नाही का आपल्याला एक इंटरेस्टिंग गोष्ट बघायला मिळते, हे म्हणजे हे असं आवाढव्य ड्रोन. नमस्कार दादा. नमस्कार सर. नाव काय? गौरव नाथ माझं नाव आहे सर. हे एवढं मोठं ड्रोन दिसतंय, तर या ड्रोनबद्दल सांगा ना. याचं नाव काय आहे, कंपनी कोणती आहे? हे एक आपली सलाम किसान ही कंपनी आहे आपली. त्याचा अर्जुन ॲडव्हान्स हा मॉडेल आहे, त्याचा ड्रोन आहे हाय. आणि हा 16 लिटर कॅपॅसिटीचा आहे. म्हणजे हा कशासाठी वापरला जातो? आपला पहिला हा ॲग्रिकल्चर फील्डमध्ये स्प्रेइंगसाठी वापरला जातो. म्हणजे फवारणी करण्यासाठी. हा, फवारणी करण्यासाठी वापरला जातो. एका लिटरमध्ये किती होतं किंवा कसं असतं? 1 लिटरमध्ये नाही सर, 10 लिटरमध्ये एकर होतो. हां हां. हां, आणि हा 16 लिटर कॅपॅसिटीचा ड्रोन आहे. त्याच्यात 1.5 एकर फवारून होतो. 1.5 एकर. वन टाईम 1.5 एकर फवारून होतो. आणि याची अंदाजे किंमत काय असू शकते? ह्याची 5,64,000 किंमत आहे याची. 5 लाख. आणि याच्यामध्ये सबसिडी वगैरे? हो, सबसिडी शेतकऱ्याला 40% असते आणि जे कृषी पदवीधर असतात ना त्यांना 50% सबसिडी असते. आणि महिलांसाठी वगैरे? महिलांसाठी ते ह्याच्यानुसार स्कीम आहे आपली, त्या स्कीम अंतर्गत असते ते, त्याचे 80% सबसिडी असते. आणि असं आहे. आता बऱ्याच जणांना काय होतं की एवढी मोठ्या रक्कमनी ड्रोन घेणं परवडत नाही, तर मग त्या बाबतीत म्हणजे तुम्ही सर्व्हिस वगैरे देता? हा, सर्व्हिस पण प्रोव्हाइड करतो आपण. म्हणजे स्प्रेइंगच्या ऑर्डर असल्या ना, त्या रिक्वायरमेंट असणे की आपण ऑर्डर ही करतो, म्हणजे त्यांच्या फील्डवर जाऊन स्प्रेइंग करून देतो, फवारणी करून देता? फवारणी पण करून देतो. याच्यामध्ये कोणतंही पीक फवारणी करून हा, देता? कोणतंही पीक फवारणी. म्हणजे कांद्यापासून ते ऊसापर्यंत? हा, कांद्यापासून ते ऊसापर्यंत. आणि त्याचे चार्जेस काय असतात किंवा कसं काय? का वेगवेगळे असतात? म्हणजे हा, म्हणजे जसं विभाग असेल ना तसे चार्जेस असतात. असं आहे. आता मी दौंडमध्ये पायलट आहे ना, तर आमच्याकडे 700 रुपये एकर आहे. असं आहे. आणि जर दुसऱ्या भागात जर असेल तर मग हा, जास्त असेल. त्याच्यानुसार ते. त्याच्यानुसार. हा, नक्कीच. आणि हा ड्रोन ऑपरेट कसा केला जातो? हा आपला कंट्रोलर आहे. कंट्रोलर आहे, हा चालू होतो. असं आहे. मग हा ड्रोन टेक ऑफ होतो. टेक ऑफ झाला ना की हे आपलं कांद्याचं पीक आहे. मग कांद्याच्या पिकावरती हे होतं, तिथं फ्लाईंग करून नेला ना तर तिथं एक होतं. मग तर आपण हाईटनुसार ॲडजस्ट करायचा. तिथं हाईट ॲडजस्ट केली ना की मग कंट्रोलर द्यायचा. पिच फॉरवर्ड दिला की तो पुढे जातो, पिच बॅकवर्ड केला की मागं जातो, रोल राईट केला की हे होतं. सगळे कंट्रोलर हे होते. आता मग त्यानुसार आपण पंप चालू करायचा आणि पीक आपलं फवारून घ्यायचं. असं होतं. एका तासामध्ये किती होतं अंदाजे? 1 तास नसतं आपलं, 7 ते 8 मिनिटात एकर होतं पूर्ण. 7 ते 8 मिनिटात? हा, 7 ते 8 मिनिटात एकर होतो अख्खा पूर्ण. अरे असं वा. आहे. हा, ते तर भारीच. आणि त्यानंतर तोच आपला जो ड्रोन आहे तो लँड करतो? हो, तो लँड करायचा आपण. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर. इथेच हे कृषी प्रदर्शन संपतं आणि इथून आता माणसं आपल्या घराकडे निघलेले आहेत. नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि पुन्हा भेटूयात एका अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान.